ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आज आमच्या मनात तृप्त झालेले आहेत आणि आम्ही शिंदे साहेबांचे पण आभार मानतो आणि मनोजदादा जरांगे पाटील असा पुत्र सगळ्या घरोघरी जन्माला यावा हीच आमची इच्छा आहे आणि खूप आम्ही आज खुश आहोत आणि जल्लोष साजरा करत आहोत। मुलींचं आरक्षणाने मुलांच्या शिक्षणाचा फायदा होणार आहे आता खूप होणार आहे कारण एका टक्क्यासाठी एका मार्कासाठी आमची मुलं शिक्षणापासून वंचित राहत होती, नोकरीपासून वंचित राहत होती आणि आज तो प्रश्न सुटलेला आहे त्यामुळे फार जल्लोष आहे आमच्यामध्ये। काय आनंद होत आहे आज आरक्षण मिळालं? गेले कित्येक वर्ष आम्ही मराठा बांधवांच्या आरक्षणासाठी भेटतो तर तो आज आनंद सोहळा आमच्या सर्वांसाठी सज्ज झालाय त्यासाठी सरकारचे आभार मानते आणि खरोखरच आज मराठा समाजातील प्रत्येक एक ना एक मुलगा जो शिक्षण करत आहे किंवा जो नोकरीवरती आहे त्यांना आज आनंद झालाय, त्यांच्या पालकांना आनंद झालाय। पुन्हा एकदा सरकारचे आभार आणि जय पाटील आगे बढो। काय वाटतं आज मोठा निर्णय झाला? खरं तर आम्ही मुंबईला पहिल्यांदा आलेलो नाहीये। पहिलं आझाद मैदानातलं जे आंदोलन झालं होतं त्याच्यामध्ये 5 मुलींनी जे भाषण केलं होतं त्याच्यामध्ये स्नेहलाने मी भाषण केलेलं होतं आणि आज पुन्हा आम्हाला मुंबईवर येण्याची वेळ आली 7 वर्षानंतर। त्यावेळेसच आरक्षण भेटलं असतं तर त्यावेळेस नेतृत्व असलं असतं, परंतु त्यावेळेस थातूर मातूर मागण्या मान्य केल्या पण समाजाला नेतृत्व नसल्यामुळे मुंबईमध्ये थांबायचं कसं हा प्रश्न होता। पण 7 वर्षानंतर मनोज जरांगे पाटलांसारखं नेतृत्व याला भेटलं आणि आज आम्ही गुलाल घेऊन चाललोय। खरंच आम्हाला खूप आनंद येतो। गावात कसं सेलिब्रेशन असणार आहे? आज आम्हाला गावाकडून फोन यायला लागलेले आहेत की घराघरामध्ये फटाके वाजतायत, घराघरामधले आमची माय माऊली आज पांडुरंगासमोर, आमचं दैवत म्हणजे पांडुरंग आहे, त्या पांडुरंगासमोर आज तिथं दिवाबत्ती करतात, हा आमचा आनंद आहे। आज प्रत्येक घरोघरी दिवाळी साजरी होत आहे कारण आज 40-55 वर्ष जो मराठ्यांवर अन्याय झालेला आहे त्याला कुठेतरी मार्ग भेटलेला आहे जरांगे साहेबांच्या माध्यमातून आणि संपूर्ण मराठा नतमस्तक आहे जरांगेंच्या पाठीशी। 6 महिन्याच्या लढ्याला यश आलेलं आहे, कसं बघता? गुलाल उधळलं तुम्ही? यश मिळालेलं आहे। महाराष्ट्रात मराठ्यांच्या प्रत्येक घरात आज दिवाळी साजरी होत आहे। सर्वसामान्य कष्टकरी मराठा समाज यांचे कष्ट, मनोज जरांगे पाटील यांचं कुशल नेतृत्व आणि एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं अतिशय आम्ही अभिनंदन करतो आहोत। एक मराठा। काही चिमुकला एवढी वर्ष माणसं जयाच्या आतुरतेने वाट बघत होते, पिढ्या आमच्या वर्षानुवर्ष सडत होत्या, त्याला एक चांगल्या प्रकारचा न्याय मिळतोय आता इथून पुढे। त्याबद्दल मनोजदादा जरांगे यांचा आम्ही जाहीर आभार मानतो। 26 जानेवारी नंतर आमच्यासाठी हा खरा स्वातंत्र्याचा आहे। आज आमचं मराठा आरक्षण भेटल्यामुळे आमची मुलं व्यवस्थित अभ्यास करून सुद्धा मागे राहत होती, ती आता पूर्णपणे सक्सेस होतील मला वाटतं। अभ्यास करून रात्रभर अभ्यास करून 98% मार्क पडून सुद्धा आमच्या मुलांना ऍडमिशन मिळत नव्हती, आज त्याला मार्ग भेटलेला आहे आणि आम्ही सतशः आभारी आहोत। एक चिमुकला पण आलाय, घोषणा काय देत होत? आपण बघितलं तर अजून काय महिला काय म्हणलं, आज गुलाल उधळलाय आरक्षणाचा। जरांगे पाटील जसं म्हणाले होते की आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही, तसंच झालं आता। हो आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आणि आनंद आहे। जरांगे पाटील साहेबांनी ज्या प्रामाणिकपणे जे मराठी लोकांना संघटित केलं, कुठेही कोणताही कुणालाही दुखापत न होता त्यांनी जे आज कार्य केलंय ते संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक त्यांनी आदर्श निर्माण केला आणि त्याचबरोबर शिंदे साहेबांनीही त्यांना पाठिंबा जो दिला, जो त्यांचा शब्दाचा मान राखला, संबंध मराठ्यांचा जो मान राखला, त्याबद्दल मी त्यांचेही आभारी आहे। आणि आज आम्हाला सगळ्यांना खूप खूप आनंद झालाय कारण खूप आम्ही शेतकरी कुटुंबातील मुलांना ज्या शिक्षणामुळे ते वंचित राहून फक्त पैसा नाहीये समोर शाळेमध्ये भरण्यासाठी, त्यासाठी शाळेत न घालता त्यांची लग्न करून दिली जातात आणि त्यांची स्वप्न तिथेच थांबतात। आज कुठेतरी सगळ्यांना आम्हाला एक आशेचा किरण दिसत आहे। सर्व माझ्या भगिनींना, मुलींना, जे माझ्या खेड्यापाड्यातील जे बांधव आहेत त्यांना पुढे जाण्यासाठी एक मोठा आशेचा किरण मिळालेला आहे आणि त्याबद्दल जरांगे साहेबांचा आम्ही खूप खूप आभारी आहोत। आनंद होता। प्रथमतः मनोजदादा जरांगे पाटील यांना
त्यांना धन्यवाद देते, कारण का आम्हाला मुलांना शिकवण्यासाठी खूप त्रास झाला होता. पहिल्यांदा मुलांना 35% वाल्यांना कॉलेज लागत होतं आणि 75% माझ्या मुलीला 75-90% लागले, तरी 5व्या लिस्टला सुद्धा तिचं नाव आलं नाही. त्यामुळे मुलांच्या मनावर पण परिणाम होत होता. ह्या निर्णयामुळे आमच्या सर्व मुलांच्या सर्वांचा मराठी बांधवांचे सगळ्या मनाचे समाधान झालेले आहे आणि इथून पुढे आम्ही त्यांच्या पाठीशी कायम राहू. आज आम्ही जालन्यावरून आलेलो आहेत आणि आज जरांगे साहेबांमुळे आमचं जे मराठवाड्याच्या पूर्ण फाईल भेटत नव्हत्या ते निजामशाहीच्या हैदराबादमध्ये गेल्यामुळं आज आमचा तो रस्ता मुख्यमंत्री साहेबांनी पूर्ण फ्री केलेला आहे आणि उद्यापासून आम्हाला आरक्षण चालू होणार आहे त्याची आम्हाला गॅरंटी भेटते आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वजण आनंदित आहेत. आनंदाने घरी जाणार आता? हो, एकदम आनंदाने घरी जाणार आहे. अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, मराठ्यांचे मराठा योद्धा मनोजी जरांगे पाटील यांच्या संघर्षाला, गेल्या 20 वर्षाच्या संघर्षाला आज खऱ्या अर्थानं यश आलं. आमच्या सर्व मराठा बांधवांना अतिशय आनंद झालेला आहे. आज अक्षरशः अंगावरती शहारे येतात. आम्ही आमच्या मुलाबाळांची दैना बघितलेली आहे. आरक्षण नसल्या कारणानं आमचे झालेलं नुकसान, तोटे आम्ही सोसलेले आहेत आणि मनोजदादा जरांगे पाटील आम्ही खरंच यांच्या ऋणातून कदापि मुक्त होऊ शकत नाही. आणि या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं एकनाथरावजी शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचंही मनपूर्वक अभिनंदन सकल मराठा समाजाच्या वतीनं करतो. धन्यवाद. तर आपण लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या, आनंद आहे. घरोघरी आता जाऊन दिवाळी साजरी होणार आहे आणि जसं त्यांनी सांगितलं की आज आमच्यासाठी एक सणाचा दिवस आहे, त्यामुळे आनंदाने आता हे सगळे लोक आपापल्या गावाला जातील आणि आजचा दिवस आहे तो साजरा करतील. कॅमेरा पर्सन राजू रेवणकरचं, राहुल गायकवाड, मुंबई तक, नवी मुंबई.